नमस्कार. श्री शिवमहापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 23 वृषभ अवतार. श्री गणेशाय नमः. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, देवांचे गाऱ्हाणे ऐकून कृपा सिंधू शिवजींनी त्यांना अभय दिले. ती मंडळी आपापल्या स्थानी गेल्यावर त्यांनी वृषभाचे रूप घेतले आणि भयंकर गर्जना करत मोठ्या वेगाने पाताळात प्रवेशले. त्यामुळे तेथे एक प्रचंड खळबळ माजली. ते वर्तमान समजताच संतप्त झालेले विष्णुपुत्र आयुधे सरसावून त्यांच्या अंगावर धावून गेले. वृषभरूपी शिवजी तयारीतच होते. त्यांनीही मुसंडी मारली आणि आपल्या शिंगांनी व खुरांनी त्यांच्यावर प्राणघातक प्रहार करू लागले. उभय पक्षी बराच वेळ तुंबळ युद्ध झाले. त्यात विष्णुपुत्रांचा नाश झाला. एक वृषभ आपल्या पुत्रांना मारून जात आहे हे वृत्त कळताच श्रीहरींना भयंकर राग आला. पाताळ विवरातून बाहेर येऊन ते वृषभासम्मुख उभे ठाकले. त्याच्यावर दिव्य अस्त्रांनी प्रहार करू लागले. तेव्हा संतापलेल्या शिवजींनी त्रैलोक्याला हादरे बसतील अशी भीषण गर्जना केली. श्रीहरींनी सोडलेल्या सर्व अस्त्रांचा नाश करून ते त्यांच्यावर धावून गेले. ते श्रीहरी आहेत याचीही त्यांनी पर्वा केली नाही. त्यांनी आपल्या शरीराच्या धडकांनी, शिंगांनी व खुरांनी त्यांना जर्जर करून टाकले. ते घायाळ होऊन मूर्छित पडले. शुद्धीवर आल्यावर हे वृषभधारी शंकर आहेत हे श्रीहरींच्या लक्षात आले. त्यांनी हात जोडले आणि विनम्र वाणीने म्हणाले, हे प्रभो, हे देवादिदेव, मी खरोखरच मूढ आहे. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करा. मी तुमच्याशी युद्ध केले हा अपराधही पोटात घाला. शिवजी म्हणाले, श्रीहरी, तुम्ही महाबुद्धिमान आणि ज्ञानी आहात. तुम्ही स्त्रियांच्या मायाजालात कसे अडकलात? त्यांच्यातच आसक्त होऊन राहिल्यामुळे तुमचे ज्ञान, पराक्रम या सर्व गोष्टी क्षीण झाल्या. आपल्या आराध्य देवतेशी युद्ध करण्याइतकी तुमची मजल गेली. हे काही बरोबर नाही. आता सावध व्हा. या अयोग्य कर्मापासून निवृत्त होऊन आपल्या स्थानी जा. मी तुम्हाला नेमून दिलेले कर्तव्य करत राहा. शिवजींचे परखड बोलणे ऐकून श्रीहरी लज्जित झाले. ते म्हणाले, महादेवजी, तुम्ही येथे येऊन मला हितोपदेश केलात, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. मी पाताळात राहिलेले सुदर्शन चक्र घेऊन येतो आणि तुमच्या आज्ञेनुसार आपल्या लोकी जातो. त्यावर शिवजी म्हणाले, श्रीहरी, माझ्या आज्ञेचे शब्दशः पालन करा. त्यात विलंब झालेला मला अजिबात चालणार नाही. एक सुदर्शन चक्रासाठी तुम्ही पुन्हा त्या स्त्रियांच्या सहवासात जावे असे मला पटत नाही. ते चक्र तेथेच राहू द्या. मी तुम्हाला दुसरे चक्र देतो. त्यानंतर शिवजींनी सर्व दुष्टांचा नाश करणारे आणि कालाग्नी समान दैदिप्यमान असे दुसरे दिव्य चक्र उत्पन्न केले. देवांच्या आणि ऋषीमुनींच्या रक्षणांसाठी ते विष्णूंना दिले. ते परमतेजस्वी चक्र धारण करून श्रीहरी देवांना उद्देशून म्हणाले, अमरगणांनो, आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. त्यामुळे तुमचे कल्याण होईल. पाताळ लोकात दिव्य आणि यौवनभरात आलेल्या असंख्य सुंदर स्त्रिया आहेत. ज्यांना त्यांच्याबरोबर राहायचे असेल त्यांनी तेथे अवश्य जावे. ते ऐकून देव पाताळात जाण्यास उत्सुक झाले. ते पाहून शिवजींना फारच राग आला. ते म्हणाले, माझ्या अंशाने उत्पन्न झालेले मुनी आणि दैत्य यांच्याशिवाय जे कोणी पाताळात प्रवेश करतील त्यांना तात्काळ मृत्यू येईल. ही शापवाणी ऐकून देव निराश झाले. शिवजींची अनुज्ञा घेऊन ते आपापल्या स्थानी गेले. विष्णूही स्वस्थानी परतले. देवांचे कार्य करून भगवान वृषभेश्वरही कैलासावर गेले. हे ब्रह्मसूत, शिवजींचा वृषेश्वर अवतार विष्णूंचे अज्ञान हरण करणारा, कल्याण स्वरूप आणि त्रैलोक्याला सुख देणारा म्हणून प्रख्यात आहे. ही पवित्र कथा शत्रुपीडेचा नाश करणारी, स्वर्ग प्राप्ती करून देणारी आणि सत्पुरुषांना यश, आयुष्य, भोग व मोक्ष देणारी आहे. जो मनुष्य या कथेचे नित्य भक्तिभावाने श्रवण पठण करतो त्याला आधी वर्णिलेली सर्व शुभे फल मिळतात. त्याच्या इष्टकामना पूर्ण होऊन तो मोक्षाला जातो. अध्याय 23 समाप्त.